तो स्टार्टिंग में देखिए यहाँ से हमने स्टार्ट किया था, लास्ट टाइम का कल का दिखा रहा हूँ। व्हाट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? तो मोमेंट ऑफ इनर्शिया का डेफिनेशन हमने कल देखा था। डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया। तो व्हाट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? बस कुछ नहीं, इट इज अ सेकंड टाइम टेकन द मूवमेंट. आपण अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये पाहिलं की मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय की फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स आहे ना. फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स आपण असं घेतलं होतं लास्ट टाइम आपल्याला फर्स्ट इयर मध्ये असताना. हा फोर्स, हा पॉइंट, तर या फोर्सची मुवमेंट म्हणजे फोर्स मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स, यानी फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स इज इक्वल टू मूवमेंट ऑफ फोर्स. This was a movement of force. So this is the movement of force. Now we have to take a movement of area. Is it? Movement of area यानी इस फोर्स के बदले यहाँ पे कुछ एरिया होगा, इस पॉइंट के बदले यहाँ पे एक एक्सिस होगा. ठीक है, यहाँ पे जो है ना, ये जो आपका एरिया है, इस एरिया यहाँ पे एक पॉइंट था, यहाँ पे एक एक्सिस होगा. तो फोर्स के बदले आ रहा है एरिया एंड पॉइंट के बदले आ रहा है एक्सिस. ये एक्सिस. तो जैसे ये फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस था, वैसे ये एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस है. तो एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस इज इक्वल टू मूवमेंट ऑफ फोर्स, मूवमेंट ऑफ सॉरी एरिया. तो ये एरिया का मूवमेंट. सर वॉइस आ रहा है ना? वॉइस आ रहा है क्या? सर वॉइस क्लियर नहीं आई सर. लो आ रहा है क्या? आ रहा है क्या? ये थोड़ा ये नेट थोड़ा. हाँ सर, अभी आ रहा है. आ रहा है ना? हाँ ठीक है, देख लेते हैं. देखो, तो यहाँ पे एरिया, मूवमेंट ऑफ एरिया करना है. जैसे लास्ट टाइम हमने अप्लाइड मैकेनिक्स में फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस यानी मूवमेंट ऑफ फोर्स. नाउ हियर इट इज मूवमेंट ऑफ एरिया है. तो इस फोर्स के बदले यहाँ पे एरिया आना है, इस पॉइंट के बदले यहाँ पे एक्सिस आना है. जैसे फोर्स मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस था, उसी तरह से एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस, यानी फोर्स की जगह एरिया. तो एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस, ये हुआ मूवमेंट ऑफ एरिया. तो मूवमेंट ऑफ एरिया का मतलब हुआ यहाँ पे एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस. ओके, तो और एक बार डिस्टेंस से मल्टीप्लाई करेंगे तो इट विल बिकम अ सेकंड मूवमेंट ऑफ एरिया. इट विल बिकम सेकंड मूवमेंट ऑफ एरिया. तो सेकंड मूवमेंट ऑफ एरिया यानी पहला मूवमेंट हुआ एरिया इंटू डिस्टेंस, और एक बार डिस्टेंस से मल्टीप्लाई करोगे तो ये पहले मूवमेंट को और एक बार डिस्टेंस से मल्टीप्लाई करोगे तो ये बनेगा सेकंड मूवमेंट ऑफ एरिया. सेकंड मूवमेंट ऑफ एरिया यानी दूसरी बार लिया गया मूवमेंट. तो सेकंड मूवमेंट ऑफ एरिया इज कॉल्ड एज मूवमेंट ऑफ इनर्शिया. तो ये मूवमेंट ऑफ इनर्शिया का डेफिनेशन क्या है? देखिए, इट इज अ सेकंड मूवमेंट ऑफ एरिया. एरिया का दो बार लिया गया मूवमेंट इज कॉल्ड एज मूवमेंट ऑफ इनर्शिया. ठीक है, तो ये मूवमेंट ऑफ इनर्शिया जो है यहाँ पे आपको दिख रहा है, मूवमेंट ऑफ इनर्शिया. तो ये मूवमेंट ऑफ इनर्शिया. तो ये मूवमेंट ऑफ इनर्शिया का मतलब हुआ एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस यानी एरिया इंटू क्या आएगा? एरिया इंटू डी स्क्वायर आएगा इज इक्वल टू आर. ठीक, तो ये हुआ आपका डेफिनेशन. अब नेक्स्ट जो है कंसेप्ट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. ये तो प्रॉब्लम में मैं बताऊंगा. दूसरा है परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम. परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम क्या है भैया? ये परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम देखिए ऐसे है. अगर किसी एक बॉडी को ले लिया
किसी एक फिगर को ले लें, ये पहला एक्सिस है एक्स, ठीक है, ये दूसरा एक्सिस है वाई। तो इस एक्सिस का मोमेंट ऑफ इनर्शिया यानी आई एक्सिस, इस एक्सिस का मोमेंट ऑफ इनर्शिया यानी आई वाई। तो थर्ड एक्सिस एक होता है जेड जेड, ये दोनों का एडिशन करने के बाद मिलता है जेड जेड एक्सिस, यानी आई एक्स एक्स प्लस आई वाई वाई इज इक्वल टू आई जेड जेड। दिस इज कॉल्ड एज अ परपेंडिकुलर एक्सिस। ये देख आई एक्स एक्स आई वाई वाई के एडिशन करने के बाद इट इज इक्वल टू द एडिशन, ये देखिए यहाँ पे, ठीक है। ये परपेंडिकुलर एक्सिस थ्योरम देख लेते हैं नेक्स्ट इसमें। तो दूसरा थ्योरम है, पर ये जैसे अभी मैंने डायग्राम बताया वो डायग्राम पैरेलल एक्सिस थ्योरम, हे काल झालेला आहे, थोड़ा सा मैं ब्रीफ में बता रहा हूँ, और एक बार आप यूट्यूब का लेक्चर देखोगे तो समझ में भी आएगा। कल का और घंटे का लेक्चर आपको समझ आने के लिए और एक बार ब्रीफ में बता रहा हूँ, थोड़ा थोड़ा शॉर्ट में बता रहा हूँ। ये पैरेलल एक्सिस थ्योरम था दूसरा। ये देखिए ऐसे एक पैरेलल एक्सिस थ्योरम के बाद दूसरा डेफिनेशन आता है रेडियस ऑफ डायरेक्शन। अब प्रॉब्लम कुछ इस तरह से होता है, उसके पहले मैं आपको बता दूं कि इसमें होता क्या है मोमेंट ऑफ इनर्शिया, ठीक है। मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया क्या है? मोमेंट ऑफ इनर्शिया एकदम सिंपल है। मोमेंट ऑफ इनर्शिया यानी आई इज इक्वल टू एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस स्क्वायर, दैट इज आई। Suppose here it is the area and here it is the axis x axis। तो इस डायग्राम का एरिया यानी ए हुआ, और इसका सी जी एरिया, इस एरिया का सी जी का डिस्टेंस यहाँ से, ये जो डिस्टेंस है, ये जो डिस्टेंस है, ये डिस्टेंस स्क्वेअर यहाँ पे आहे, म्हणजे एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस स्क्वेअर इज इक्वल टू आय। आता हा जो आय आहे, now you have taken the distance, you have taken the distance from a, यहाँ से लिया हुआ है ना, एक्सिस एक्स एक्सिस, तो इसलिए दिस विल बी कॉल्ड एज आई एक्स एक्स, बिकॉज यू हैव टेकन डिस्टेंस फ्रॉम एक्स एक्स एक्सिस। अगर इसी एरिया का डिस्टेंस अगर आपने y एक्सिस से लिया लाइक दिस, तो ये डिस्टेंस अगर आपने लिया तो ये डिस्टेंस और ये एरिया, तो ये बनेगा आई वाई वाई एरिया इंटू डिस्टेंस स्क्वायर, ये हुआ आपका वाई वाई एक्सिस, ये वाई वाई एक्सिस। तो डिस्टेंस अगर वाई एक्सिस से मेजर करोगे तो आई वाई वाई बोलोगे, डिस्टेंस अगर एक्स एक्सिस से लोगे तो आप बोलोगे आई एक्सिस, ठीक। यानी इन शॉर्ट I is equal to moment of inertia, that is equal to area multiplied by distance square। डिस्टेंस जिस एक्सिस से ले रहे हो उस एक्सिस का नाम यहाँ पे आएगा आई एक्स एक्स, आई वाई वाई एटसेट्रा एटसेट्रा। सो थोडक्यात काय, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एरिया मल्टिप्लाइड बाय डिस्टेंस स्क्वेअर, एरिया मल्टिप्लाइड बाय डिस्टेंस स्क्वेअर। एरिया मल्टिप्लाइड बाय डिस्टेंस स्क्वेअर में डिस्टेंस ज्या ऍक्सिस पासून घेतात त्याचं नाव इथे आहे। जर डिस्टन्स एक्स पासून घेतलं तर एक्स एक्स, वाय पासून घेतलं तर वाय वाय, ठीक आहे। तर हे झालं आपला डेफिनेशनचा पार्ट। आता जर दुसरा घेऊया, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन तुम्हाला सांगतो। आता काही स्टँडर्ड फॉर्म्युले जसे आपण सीजी मध्ये वापरतो, रेक्टँगल, रेक्टँगल तुम्ही वापरला होता, हा रेक्टँगल, या रेक्टँगलचं तुम्ही एक्स एक्स एक्सिस, वाय वाय एक्सिस, आणि हा त्याचा काय होता सेंट्रॉइड जी फर्स्ट इयरचा आपण घेतला। दोन, ह्याला जर आपण बी म्हणलं, ह्याला जर डी म्हणलं, तर याचा फॉर्म्युला आहे आय एक्सिस इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12, आणि याचा आय वाय वाय आहे डी बी क्यूब बाय 12। म्हणजे काय,
या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x एक्सिस इज इक्वल टू बी डी क्यूब बाय 12 हा फॉर्म्युला झाला. या रेक्टँगलचा हा वाय वाय ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे डी डी क्यूब बाय 12. ओके, सो I x x b d क्यूब बाय 12 I y y d b क्यूब बाय 12. कुठला फॉर्म्युला झाला रेक्टँगलचा. तुम्ही याला सेंट्रॉइड लक्षात ठेवलं तर मागच्या वर्षीच्या आपल्या मेकॅनिक्स मध्ये सीजी, तर त्या सीजी ला पुढं वाढवल्यानंतर हे होतं आय एक्स एक्स आणि आय वाय. एक्स एक्स एक्सिसचा लक्षात ठेवा फॉर्म्युला बी डी क्यूब बाय 12 एंड डी बी क्यूब बाय 12. सो दीज आर द टू फॉर्मूला फॉर रेक्टेंगल. आई एक्स एक्स के लिए बी डी और वाई वाई के लिए दारूबंदी. अपना वाई वाई के लिए दारूबंदी डी बी क्यूब बाय 12. क्यूब तो होना है दोनों तरफ, 12 तो है दोनों तरफ. एक्सेस के लिए बी डी है, वाई वाई के लिए दारूबंदी है. सो वाई वाई दारूबंदी क्यूब, एक्स एक्स बी डी क्यूब अपॉन 12 ये. ठीक है, तो ये हुआ रेक्टेंगल. सिमिलरली अगर आप सर्कल का देखेंगे, अगर आपने एक सर्कल लिया तो सर्कल का अगर, ठीक है, इस सर्कल का अगर ये एक्स एक्स एक्सिस हुआ, ये वाई वाई एक्सिस हुआ, दो एक्सिस हुआ. ठीक है, एक्स एक्स एक्सिस, एक्स एक्स एक्सिस, वाई वाई एक्सिस. इस सर्कल का आई एक्स एक्स इज इक्वल टू आई वाई वाई इज इक्वल टू 5 by 64 d raised to 4. What is d? d is the diameter. इस सर्कल का diameter. ठीक आहे, म्हणजे रेक्टँगल झाला बी डी क्यूब बाय 12 डी बी क्यूब बाय 12, सर्कल झाला 5 by 64 d raised to 4. हे काय चाललंय? व्हॉट इज दिस? दिस इज द फॉर्म्युला फॉर movement of inertia of different shapes. फर्स्ट स्टेप इज शेप इज रेक्टेंगल. रेक्टेंगल का अबाउट एक्स एक्स एक्स, अबाउट बोलते हैं, ये देखिए आई एक्स एक्स यानी अबाउट एक्स 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 आपने आई लिया, यानी इस एरिया का डिस्टेंस अगर आप एक्स एक्स से लोगे तो ये आई एक्स एक्स बनता है. इस एरिया का अगर डिस्टेंस आप वाई वाई से लोगे तो वो आई वाई बनता है. सर्कल के लिए दोनों सेम ही रहते हैं. रेक्टेंगल के लिए जैसे मैंने बताया था दोनों का अलग अलग होता है. रेक्टेंगल के लिए ये रेक्टेंगल का जैसे मैंने बताया था दो अलग अलग होते हैं, एक एक्स एक्स एक्सिस और ये दूसरा वाई वाई एक्सिस. एक्सेस का था बी डी क्यूब बाय 12, आई एक्स एक्स था बी डी क्यूब बाय 12 और आई वाई वाई था डी बी क्यूब बाय 12. एक्सिस था ये एक्सिस, वाई वाई था ये एक्सिस, ये था बी और ये था डी. म्हणजे हे दोन स्टँडर्ड शेप झाले रेक्टँगल आणि सर्कल. आता तसंच जर आपण दुसरे शेप बघितले, फॉर एक्झाम्पल हॅलो रेक्टँग्युलर सेक्शन. हॅलो रेक्टँग्युलर सेक्शन आहे, इट विल बी लाइक दिस. ये पहला रेक्टेंगल, अब ये दूसरा रेक्टेंगल. दिस विल बी हॅलो रेक्टँग्युलर सेक्शन. So for this hollow rectangular section, this is the x-x axis, this one is the y-y axis. दो axis, I-x-x और I-y. ये हुआ x-x axis, ये हुआ y-y axis. External width is capital B, internal is small b. External depth is capital D, internal is small d. यानी ये distance small d, ये distance capital D. This outer width is B capital, inner width is small b. So in this case, the I-x-x is equal to capital B D cube by 12 minus small b d cube by 12. ये हुआ फॉर्मूला. सिमिलरली वाई वाई के लिए डी बी क्यूब बाय 12 माइनस
dB³/12। ये सिंपल लिया तो ये सॉलिड का था। जर हॅलो असेल तर एक्सटर्नल मायनस इंटरनल, एक्सटर्नल मायनस इंटरनल, फॉर्म्युला तोच आहे, x ला बीडी आहे, y ला डीबी आहे, किंवा हॅलो रेक्टँग्युलर सेक्शन, हे झाला तिसरा फॉर्म. सिमिलरली इफ यू टेक द हेलो सर्कुलर सेक्शन, हेलो सर्कुलर सेक्शन के लिए अगर आप ये एक्सटर्नल सर्कल, ये हुआ तो this will be the halo circular section. For this also once again Ixx is equal to Iyy is equal to pi by 64 into bracket capital D raised to 4 minus small d raised to 4. Capital D is the external diameter, small d is the internal diameter. Okay, तो ये वहाँ हेलो सर्कुलर सेक्शन का मूवमेंट ऑफ एनर्जी अबाउट x-axis and y-axis. Similarly, if you take another shapes, semicircular section, for semicircular section you can take like a semicircular. सेमीसर्कुलर सेक्शन, इसका सेंट्रॉइड यहाँ पर, ये x एक्सिस है, ये y एक्सिस है ना. तो हा डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, लास्ट सेमिस्टर झालेला 4r/3π, ये डिस्टन्स 4r/3π सेमी सर्कलचा. तर याचा पण आपल्याकडे आता फॉर्म्युला असणार Ixx आणि Ixx आहे 0.11 r/2. इसको d में भी लिख सकते हो, r में भी लिख सकते हो. Similarly, another is quarter circle. Quarter circle, and you have to draw 1/4 of the circle. तो इसके लिए देखिए कहाँ पे था सीजी यहाँ पे था, x एक्सिस, ये y एक्सिस. हा जर डिस्टन्स बघितला तर इट इज ऑल्सो 4r/3π. ये डिस्टेंस अगर देखोगे तो दैट इज ऑल्सो 4r/3π. तो ये सगळे फॉर्मूले में तुम्हारा फॉर्मूले का पेज बना के डाल दूंगा, उसमें कोई प्रॉब्लम नहीं, लेकिन फॉर्मूला याद करना जरूरी है. ठीक है, तो taking such kind of formulas, now if you go ahead then you have to solve certain problems like this. This is the first problem. I think I will show you first one. There it is. Find a moment of inertia of a semicircular lamina. Is it semicircular lamina having radius? Find the moment of inertia of semicircular lamina. Lamina यानी area. Having a radius 80 mm. Radius का वैल्यू दिया r is equal to 80 mm दिया. About centroidal कौन सा एक्सिस? Horizontal and vertical axis. Horizontal यानी एक्सिस हुआ, vertical यानी y. So I एक्सिस का फॉर्मूला जैसे अभी मैंने बताया था 0.11 r/4. r का वैल्यू डाल दो इसमें, ये बन जाएगा आपका. ये प्रॉब्लेम तुम्हाला जस्ट पहिलं तर हे प्रॉब्लेम आपला पेपर मधला पण जस्ट 2 मार्क्स 2 मार्क्स मेन प्रॉब्लेम आपल्या पुढे आहे. पण तुम्हाला एकदा फॉर्म्युला लक्षात येण्यासाठी कसं आपल्याला एमआयचं म्हणजे काय थोडंसं मीनिंग लक्षात येण्यासाठी सुरुवातीला मी दाखवला तुमच्या माइंड तयार होण्यासाठी. शेप कुठला आहे? शेप आहे सेमी सर्क्युलर सेक्शन. रेडियस किती आहे? रेडियस 80 आहे, म्हणजे डायमीटर किती झालं? 160 आहे. डायमीटर 160 आहे ना.
तर आय एक्सेस ची व्हॅल्यू बघा 0.11r⁴. रेडियस आहे 80, तर इथं व्हॅल्यू टाकली 80. त्यानंतर आय वाय वाय ची व्हॅल्यू बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं दोन व्हॅल्यू, रेडियस मध्ये पण काढू शकता, डायमीटर मध्ये. जर डायमीटर मध्ये म्हटलं तर πd⁴/120 आहे. तर इथे डायमीटरची व्हॅल्यू किती टाकली, डायमीटरची व्हॅल्यू टाकली ती 160 टाकली. हा झाला आय वाय वाय आणि हा झाला एक्स. आता युनिट बद्दल बोलू. तर आयचं युनिट असतं π⁴, म्हणजे mm मध्ये असेल तर mm⁴, cm मध्ये असेल तर सेंटीमीटर मध्ये cm⁴, मीटर असेल तर मीटर⁴. नाउ हिअर द डायमेन्शन्स आर गिवन इन mm, so the unit will be mm⁴. Here sorry. So mm⁴, cm⁴, the power of the unit is 4⁴. तर असे आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. अगोदर एम आय म्हणजे काय बघितलं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणजे काय, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आपल्याला वापरायचं आहे, फक्त तुझं वर्डिंग बघितलं, वापरताना तुझं सगळं मिनिंग लक्षात येईल. हे दोनच महत्वाचे आहेत, एक आय एक्स आणि आय वाय वाय स्टार्टिंग इनिशियल. तर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, एक्स म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स. आय वाय वाय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय एक्सिस. म्हणजे डिस्टन्स एक्स पासून घेतलं तर ते आय एक्स झालं, डिस्टन्स वाय वाय पासून घेतलं तर ते आय वाय वाय झालं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाची जर डेफिनेशन आपण पाहिली तर इट इज नथिंग बट एरिया इंटू डिस्टन्स स्क्वेअर आहे. ठीक है, एक्स के लिए डिस्टेंस लोगे एक्स से, वाय वाय के लिए डिस्टेंस लोगे वाय वाय से. तर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एरिया मल्टीप्लाइड बाय डिस्टेंस स्क्वेअर, म्हणजे एरिया मल्टीप्लाइड बाय डी फर्स्ट मूवमेंट, और एक बार डी करोगे तो सेकंड मूवमेंट, यानी मोमेंट ऑफ इनर्शिया इज एरिया इंटू डिस्टेंस, तो एरिया इंटू डिस्टेंस स्क्वायर. सेकंड मूवमेंट ऑफ एरिया, एरिया का 2 बार लिया गया मूवमेंट, एरिया का 2 बार लिया गया मूवमेंट यानी मूवमेंट ऑफ इनर्शिया होता है. कौन से नोटेशन से दिखाया जाता है, आई नोटेशन से दिखाया जाता है. यूनिट क्या है उसका, ⁴ है, mm रहा तो mm⁴ cm. स्टैंडर्ड शेप्स रेक्टेंगल, सर्कल, सेमी सर्कल, क्वाड्रल सर्कल, हॅलो रेक्टेंगल, हॅलो सर्क्युलर सेक्शन, ट्रायंग्युलर सेक्शन, हे स्टँडर्ड शेप्स आहेत. त्यानंतर जे शेप्स येतात त्या शेप्स मध्ये आता आपण काय करतो, पुढच्या जे हे आहेत त्यामध्ये आपण डायग्रामचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते वेगळे वेगळे आहेत. हा पुढचा प्रॉब्लेम हा ट्रायंगल असा शेप येणार आपल्याला टी शेप. आता हे टी शेपचा आपल्याला आय एक्स आणि आय वाय काढायचं, ये आय एक्स और ये आय वाय वाय. देखिए आप ये आई एक्सिस निकालना है, ये आई वाई वाई निकालना है, तो वो नेक्स्ट प्रॉब्लम है. आगे क्या क्या है दिखा रहा हूँ मैं आपको जैसे. तो ये हुआ टी सेक्शन, बाद में है एल सेक्शन, अँगल सेक्शन, ते सगळे आपले सेंट्रॉइडचे सगळे सेक्शन. सेंट्रॉइड काढलं होतं ना आपण इथे, हे जे सेंट्रॉइड काढलं होतं आपण, तुम्हाला आठवत असेल सेंट्रॉइड काढलेलं आपण, हे सेंट्रॉइड काढलं होतं लास्ट टाइम आपण, त्याला आपण वाय बार म्हटलो होतो. आपण याला मी कपडे दोरीवर घाल, माझा क्लास झाल्यावर मी वाळू घालतो. हॅलो, इथं गादीवर आहे बघ. बोलू नका प्रणव, आवाज बंद करा. काय झालं, सो हा जो सीजी चे फॉर्म्युले होते तेच आता आपल्याला वाय बार आणि एक्स बार काढायचे आहेत. एक्स बार आणि वाय. त्यानंतर नेक्स्ट शेप आपल्याला जर पाहिला, टी शेप झाला, एल शेप झाला, उसके बाद आई शेप, उसके बाद चॅनल शेप. हे सगळे 4 स्टँडर्ड शेप आपल्याला सोडवायचे. म्हणजे 4 शेप स्टँडर्ड प्रॉब्लेम झाल्यानंतर मग मल्टिपल प्रॉब्लेम. ठीक आहे, आता ही सुरुवात केलेली आहे, एकदा सांगतो आणि थांबतो. सोमवार, मंगळवार, बुधवार असे 3 दिवस लेक्चर्स असतात आपले. काल एक झाला, आज एक झाला, कालचा लेक्चर तुम्हाला मी टाकला, आजचा लेक्चर पण 1-2-3 दिवस मी तुम्हाला टाकतोय. तुमचं जे काय बोलले तुम्ही अजून एकदा ऐका, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला वापरता येईल व्यवस्थित. ठीक आहे, मग आता
पहिला पार्ट तुम्हाला सांगतो आणि थांबतो. मोमेंट ऑफ एनर्शिया म्हणजे सेकंड मोमेंट ऑफ एरिया. त्यानंतर दुसरं सेकंड पार्ट ऑफ, आता एक मिनिट. येस. सो मोमेंट ऑफ एनर्शिया म्हणजे सेकंड मोमेंट ऑफ एरिया. आय एक्स एक्स म्हणजे अबाउट एक्स एक्स एक्सिस डिस्टन्स, आय वाय वाय म्हणजे अबाउट वाय वाय एक्सिस घेतलेलं डिस्टन्स अबाउट असतं. 4 स्टँडर्ड शेप जे तुम्हाला आता सांगितलं, चॅनल, आय वगैरे वगैरे. त्याच्या आधी स्टँडर्ड सेक्शन जे आपण जे बघितले होते ते रेक्टँगल, ट्रायंगल वगैरे ते त्यांचे फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे आहेत. मी आता तुम्हाला सगळे दाखवले. प्रॉब्लेम सुरुवातीला सिंगल सिंगल सेक्शनचे असतील, मग नंतर असे 4 आय सेक्शनचे वगैरे, नंतर मल्टिपल सेक्शन. कालचा लेक्चर बघा, आजचा लेक्चर आता हा तुम्ही रेकॉर्ड करून ठेवलेला तुम्ही बघा, परत एकदा मी दाखवेन तुम्हाला. हा, आणि नंतर उद्याच्याला आपल्या ह्याच टाइमला संध्याकाळी असणार आहे. त्याच टाइमिंगला तुम्ही परत उद्याच्याला जॉईन व्हाल. तुम्हाला लिंक मी पाठवत असतो. लिंक जर तुम्हाला जर नाही मिळाली तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवलेलीच असते मी, तरी सुद्धा तुम्ही बघू शकता. आता सुरुवात करताना तुम्हाला मी हॅलो सर. सांगितलं आहे कशा पद्धतीने सुरू करायचं आहे, काय काय झालेलं आहे, कशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आणि नंतर मग उद्याच्याला आपण कंटिन्यू करूया. ओके, गुड बाय, थँक्यू.